नमस्कार मैत्रिणी, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी नाचणीचे वरण मुटकुळे ही रेसिपी दाखवणार आहे. आता उन्हाळा चालू आहे. या उन्हाळ्यामध्ये नाचणी ही थंड असते आणि आपण वरण आंबट गोड वरण करणार आहे. त्याच्यामुळं उन्हाळ्यामध्ये आंबट असं खाल्लं पाहिजे. तर चला मैत्रिणींनो, मी आता एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे आणि आता ही कुकरला शिजायला लावत आहे. शिजताना त्यामध्ये मी हळद आणि हिंग टाकून घेतला आहे. चला तर मग आपण काय करू, आता वरण शिजवून घेऊया. आता आपण हे वरण डाळ स्वच्छ धुवून शिजायला लावले आहे. आता मी यामध्ये 2 मोठे चमचे नाचणीचे पीठ घेतलेले आहे आणि आता आपल्याला त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि हिंग टाकायचं आहे. चला तर मग आपण या पिठामध्ये हिंग आणि मीठ टाकून घेऊया. आता यामध्ये मी मीठ आणि हिंग टाकून घेतलेलं आहे. आता हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि पाणी घेऊन आपल्याला ते भिजवून घ्यायचं आहे. जसं कणकेचा गोळा करतो त्याप्रमाणे त्याचा आपल्याला गोळा करायचा. आता त्यामध्ये मी हिंग टाकून घेत आहे थोडा. आपण ज्याप्रमाणे कणिक भिजवतो त्याप्रमाणे आपल्याला तो गोळा तयार करायचा आहे. चला तर मग मैत्रिणींनो, आपण आता याचा गोळा तयार करून घेऊया. अशा प्रकारे आता आपण हे पीठ भिजवून घेत आहोत. हे उन्हाळ्यामध्ये नाचणी ही थंड असते, त्यामुळं ती खाल्ली पाहिजे. त्यामुळं अशा प्रकारे आपण विविध प्रकारे नाचणीचे पदार्थ करून आपण उन्हाळ्यामध्ये खाऊ शकतो. आता हे पीठ भिजून झालेलं आहे आपलं. आता आपण याचे असे बारीक बारीक गोळे करून घ्यायचे आहे. तुम्हाला जसा आकार लागतो तशा प्रकारे तुम्ही याचे गोळे करू शकता. कोणी गोळे करू शकतो, कोणी लांब, कोणी चपटे. तुम्हाला जो आकार आवडेल तो तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे मी आता हे राऊंडमध्ये करून घेत आहे. अशा प्रकारे मी आता याचे गोळे तयार करून घेत आहे. आणि हे मुलांनासुद्धा खूप चांगलं आहे, त्यामुळं मुलं हे आवडीने खातात. आता बघा, यामध्ये आतपर्यंत शिजावं यासाठी मी त्याला काटे चमच्याने त्याला होल पाडून घ्यायचे सर्व बाजूंनी. अशा प्रकारे होल पाडून घ्यायचे, त्यामुळे हे गोळे आतपर्यंत शिजले जातात आणि पटकन शिजतात. अशा प्रकारे जर आपण त्याला होल पाडले तर बघा मैत्रिणींना, आपण आता हे असे गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि आता त्याला होल पाडून घेत आहोत. आता आपण सर्व गोळ्यांना होल पाडून घेतले आहे. तर चला आता आपण फोडणीची तयारी करू. आता या वरणाला आपल्याला फोडणी द्यायची आहे. या फोडणीमध्ये मी लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता आणि लिंबू घेतलेला आहे. एवढे 4च आपल्याला वस्तू यामध्ये वापरायच्या आहे आणि फोडणीमध्ये काही मसाले वापरणार आहेत. तर चला मैत्रिणींनो, आपण आता याची वरणाची फोडणी करून घेऊया. आणि हे गोळे खाण्यासाठी पण खूप सुंदर लागतात हे नाचणीचे. तर बघा, आता आपण कढई ठेवलेली आहे. आता या कढईमध्ये मी 1 पळी तेल टाकून घेतलेले आहे. आता आपलं तेल तापलं की आपण त्यामध्ये फोडणी करून घेऊया. आता तेल तापलेलं आहे. आता त्यामध्ये आपण जिरे मोहरी टाकू. जिरे मोहरी तडतडली की आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर हे सर्व आपण फोडणीत टाकून घेतलेले आहे. आता आपल्याला फोडणीमध्ये थोडीशी हळद टाकली आहे, लाल मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला त्यामध्ये वरण टाकून द्यायचे आहे. अशा प्रकारे आपण आता ही वरणाला फोडणी करून घेतली आहे. बघा, आपलं वरण आता आपण वरणाला फोडणी घालून घेतली आहे.
आता आपण थोडंसं हे वरण पातळच करायचं, कारण आपल्याला त्यामध्ये ते गोळे टाकून शिजवून घ्यायचे आहेत. आता त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकत आहे. आता आपण अशा प्रकारे वरणाला फोडणी घालून घेतलेली आहे. आता त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकणार आहोत. मीठ टाकून घेऊया आणि आपण त्यामध्ये आता अर्धा लिंबू पिळून घेणार आहोत. आता थोडीशी आपण त्यामध्ये साखर टाकणार आहोत. अर्धा चमचा त्यामध्ये साखर टाकूया आणि अर्धा लिंबू आपण त्यामध्ये पिळून घेऊया. बघा मैत्रिणींना, आंबट गोड असं हे वरण आपलं झालं आहे. आणि उन्हाळ्यामध्ये आंबट वस्तू खाल्ली पाहिजे, त्यामुळे आपल्याला शरीराला आंबट हे चांगलं असते. तर बघा, आपण आता त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेतलेलं आहे. आता हे व्यवस्थित आपण हलवून घेऊ आणि याला उकळी येऊ दे. हे वरण उकळलं की त्यामध्ये आपण आता ते गोळे टाकून घेणार आहोत. बघा मैत्रिणींना, आता आपलं वरण उकळलेलं आहे. आता पूर्ण वरण उकळत्या वरणामध्ये हे गोळे सोडायचे, नाही तर मग ते वितळले जातात. तर बघा मैत्रिणींना, आता आपण हे गोळे त्यामध्ये टाकून घेऊया. मुलांना जे आकार आवडतो त्या आकारामध्ये तुम्ही हे गोळे तयार करून देऊ शकता. आणि हे अशा प्रकारे जे केलं तर कमी तिखट करायचं, मुलं अगदी आवडीने खातात. आणि नाचणी ही मुलांच्या शरीरासाठी पण खूप चांगली असते. तर बघा मैत्रिणींना, आपण आता त्यामध्ये सर्व गोळे टाकून घेतलेले आहेत. आता आपण ह्याला उकळी येऊ द्या आणि गॅस बारीक करूया. आता आपण गॅस बारीक करून घेणार आहोत आणि त्याच्यावर झाकण ठेवून आपण याला 10-15 मिनटं शिजवून घेऊया. तर बघा मैत्रिणींना, आपलं आता हे गोळे शिजवून झालेले आहेत. बघा, मी सर्विंग बाउलमध्ये ते काढून घेतलेले आहेत. अशा प्रकारे हे नाचणीची अगदी पौष्टिक अशी वरणाची आणि नागलीच्या गोळ्याची रेसिपी रेडी झाली आहे. नमस्कार.